हॅलो फ्रेंड्स, आज आपण CETचं सेकंड लेक्चर चालू केलेलं आहे सॉलिड स्टेटवरतीचं. आणि याच्यापूर्वी आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत सॉलिड स्टेटच्या आणि डिफेक्ट इन सॉलिड हे दोन पॉईंट आपण पाहिलेले आहेत. आता या चॅप्टरमधला हा शेवटचा पॉईंट आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. ठीक आहे, तर याच्यात थोडक्यात आपण थिअरी पाहूया आणि नंतर त्याच्यावरती जे काही त्या टॉपिकच्या रिलेटेड MCQ पाहूया. तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, कंडक्टर कोणाला म्हणायचं, तर ज्याची कंडक्टिंग रेंज ही किंवा कंडक्टिव्हिटी रेंज ही 10⁻⁴ 10⁻+7 पर ओहम पर मीटरमध्ये असेल त्यांना म्हणायचं कंडक्टर. तर सेमी कंडक्टर कोणाला म्हणायचं किंवा इन्सुलेटर कोणाला म्हणायचं की ज्यांची कंडक्टिंग रेंज ही 10⁻⁻20 to 10⁻⁻10 म्हणजे जवळपास 0च्या आसपास असेल. कसली, तर कंडक्टिव्हिटी रेंज, तर त्यांना काय म्हणायचं, इन्सुलेटर असं म्हणायचं. त्यानंतर सेमी कंडक्टर कोणाला म्हणायचं की ज्यांची कंडक्टिंग रेंज ही इन्सुलेटर आणि कंडक्टर यांच्यामध्ये असेल, म्हणजे 10⁻⁻6 to 10⁻⁴ यांच्यामध्ये आहे, म्हणून याला काय म्हणायचं, सेमी कंडक्टर असं म्हणायचं. बरं, आता हे सेमी कंडक्टर कसे ठरवायचे, कंडक्टर कसे ठरवायचे, सेमी कंडक्टर्स आणि इन्सुलेटर कसे ठरवायचे, यांच्यासाठी एक थेअरी आहे. या थेअरीचं नाव काय आहे, बँड थेअरी. पण क्वेश्चन असं पण विचारलं जाईल, द थेअरी विच इज यूज टू डिस्क्राईब द कंडक्टिंग प्रॉपर्टी ऑफ सॉलिड इज, आणि खाली 4 ऑप्शन असतील, त्याच्यामधला एक ऑप्शन असणार आहे बँड थेअरी. ठीक आहे, तर बँड थेअरी काय सांगते, थोडक्यात सांगतो. तर कोणताही ॲटम्स जर कंबाईन झाले आणि मॉलिक्यूल तयार झाला तर त्यांच्यासोबत त्यांचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतात आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. तसेच त्यांचे इलेक्ट्रॉनची जी एनर्जी लेवल्स आहेत ते एनर्जी लेवल्स कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून बँड तयार होतात. बघा, फॉर्मेशन ऑफ बँड्स. ज्याची एनर्जी जास्त आहे, म्हणजे जो बाहेरच्या साईडला आहे याची एनर्जी जास्त आहे, त्याला म्हणायचं कंडक्शन बँड. या कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन असतील किंवा नसतीलही, पण सगळ्यात महत्त्वाचं कंडक्शन बँडमधले जे इलेक्ट्रॉन असणार आहेत ते इलेक्ट्रॉन्स फ्री असणार आहेत आणि मुव्हेबल असणार आहेत. आणि त्यामुळं तो जो काही सबस्टन्स आहे, जर त्याच्या कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन असतील तर तो कंडक्टरच असणार आहे, त्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही आहे. व्हॅलन्स बँड. आता व्हॅलन्स बँड म्हणजेच काय की इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल हायर एनर्जी लेवलच्या पेक्षा जी कमीची एनर्जी लेवल असणार आहे, द स्मॉलेस्ट एनर्जी लेवल दॅन द कंडक्शन बँड इज कॉल्ड एज द व्हॅलन्स बँड. आता याच्यामधले इलेक्ट्रॉन एकतर तो हाफ फील्ड असेल, फुल फील्ड असेल, एकतर भरलेला असेल किंवा मग अर्धा भरलेला असेल. त्यांच्यामधले इलेक्ट्रॉन मात्र लक्षात ठेवायचे की हे इलेक्ट्रॉन्स फ्री नसतात, मुव्हेबल नसतात, कारण ते न्यूक्लियसच्या फार जवळ असतात, न्यूक्लियसने त्यांना पकडून ठेवलेलं असतं. मग अशा केसमध्ये त्यांच्यामधलं इलेक्ट्रॉन्स मुव्हेबल नसतात, त्यामुळे ते इलेक्ट्रिकल कंडक्टिंग पॉवर त्यांच्यामध्ये नसते. दे कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. ते म्हणजे व्हॅलन्स बँड. आता या व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये जो गॅप असतो त्याला म्हणायचं एनर्जी गॅप, किंवा त्याला सेपरेटली म्हटलं जातं बँड गॅप. आता हा जर बँड गॅप जास्त असेल की जेणेकरून इलेक्ट्रॉन प्रमोट होणार नाही व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये, तर त्याला म्हणायचं फॉरबिडन झोन. ठीक आहे, जर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत नसतील तर त्याला काय म्हणायचं, फॉरबिडन झोन. आता या थेअरीवरनं आपल्याला एक्सप्लेन करायचे वाय मेटल्स आर द गुड कंडक्टर्स. तर मेटल्स गुड कंडक्टर का असतात, तर त्यांच्या कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, भरपूर इलेक्ट्रॉन असतात कंडक्शन बँडमध्ये, आणि सगळे इलेक्ट्रॉन्स मुव्हेबल असतात. ज्या कोणत्या सबस्टन्समध्ये कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन असतील तर त्यांना काय म्हणायचं, कंडक्टर. आणि मेटलच्या कंडक्शन बँडमध्ये लार्ज इलेक्ट्रॉन्स असतात, भरपूर पुष्कळ इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणून मेटलला काय म्हणायचं, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, त्यांच्यामधला एनर्जी गॅप जे काही आहे ते. इन्सुलेटर्स कोणाला म्हणायचं, तर इन्सुलेटर्स म्हणजेच की ज्यांच्यामध्ये कंडक्शन बँड हा पूर्ण एम्प्टी असतो, म्हणजे तो इन्सुलेटर असला पाहिजे. आता याच्या परत चान्स असा आहे त्यांना, जर त्यांच्यामधला एकतर हे कम्प्लिटली फील्ड असतात व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे कम्प्लिटली एम्प्टी असतात. आता दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरा एक चान्स असा असतो की व्हॅलन्स बँडमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण कंडक्शन बँडमध्ये ट्रान्सफर करू शकतो, थोडीफार एनर्जी त्याला अप्लाय करून. पण इन्सुलेटरच्या बाबतीत असा आहे प्रॉब्लेम की यांच्यामधला जो गॅप आहे, हा बँड गॅप ज्याला आपण असं म्हणतो, तो गॅप लार्ज आहे, त्याला फॉरबिडन झोन पण असं म्हटलं जाईल. का, तर त्या गॅप थ्रू व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये ट्रान्सफर करता येत नाही, एवढा तो इलेक्ट्रॉनच्या मधला एनर्जी गॅप हा मोठा आहे.
त्याला म्हणायचं फॉरबिडन झोन. आणि म्हणून इलेक्ट्रॉन्स किंवा इन्सुलेटर्स काय आहेत किंवा याचे एक्झाम्पल झालं तर मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स हे एक्झाम्पल्स आहेत नॉन कंडक्टरचं किंवा त्याला इन्सुलेटर आपण असं म्हणून. सेमी कंडक्टर कोणाला म्हणायचं की ज्यांच्यामधला फॉरबिडन झोन त्याला म्हणता येत नाही, त्यांचा फॉरबिडन झोन नसतो, त्यांच्यामधला एनर्जी गॅप फार कमी असतो. इलेक्ट्रॉन हे ट्रान्सफर होऊ शकतात बाय सप्लाईंग स्मॉल अमाऊंट ऑफ हीट. काही अमाऊंटची हीट जर सप्लाय केली तर व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात, तर त्याला म्हणायचं सेमी कंडक्टर. ठीक आहे, यांच्यामधला गॅप हा पुष्कळसा जास्त नसतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की 0 टेम्परेचर असेल तर ते इन्सुलेटर म्हणूनच काम करतात. कोण? सेमी कंडक्टर. आता यांच्यामध्ये परत टाईप्स आहेत, एक इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर आणि एक्सटेन्सिक सेमी कंडक्टर. इंट्रेन्सिक म्हणजे जे प्युअर आहेत त्यांना म्हणायचं इंट्रेन्सिक, जसं की सिलिका आणि जर्मेनियम ते प्युअर फॉर्ममध्ये घेतले तर त्यांना म्हणायचं इंट्रेन्सिक. पण जर यांच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड केली तर त्यांना म्हणायचं एक्सटेन्सिक. आता हे एक्सटेन्सिक जे आहेत त्यांचे परत 2 टाईप्स पडलेले, ते म्हणजे एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर आणि पी टाईप. तर एन टाईप कोणाला म्हणायचं? इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर जे 14 नंबरच्या ग्रुप थ्रू बिलॉंग करतात, त्यांच्यामध्ये जर 15 नंबरच्या ग्रुपची एखादी इम्प्युरिटी ॲड केलीच तर त्यांना म्हणायचं एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर. आणि पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर कोणाला म्हणायचं? इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर विच बिलॉंग फ्रॉम ग्रुप नंबर 14. यांच्यामध्ये जर 13 नंबरच्या ग्रुपमधला एखाद्या एलिमेंटची इम्प्युरिटी ॲड केलीच तर त्याला म्हणायचं पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर. ठीक आहे, हे आपलं थिअरी पॉईंट झालेलं आहे आणि याच्यावरून आता आपण काही क्वेश्चन्स घेणार आहोत, MCQ घेणार आहोत. तर पहिला क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर. जे मी आत्ताच सांगितलं होतं 2 मिनिटापूर्वी, एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर कशाला म्हणायचं? तर एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर कधी ज्यावेळेस सिलिकासोबत असा एखादी इम्प्युरिटीज मिक्स करायची की जी 15 नंबर ग्रुप फॅमिलीमधली आहे. तर यांच्यामधलं कोण 15 नंबर ग्रुप फॅमिलीमधलं आहे? सिलिकॉन गॅलियम, सिलिकॉन आर्सेनिक, सिलिकॉन इंडियम. तर सिलिकॉन आर्सेनिक जर असेल तर त्याला आपण एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर असं म्हणू, कारण सिलिकॉन हा कोणासोबत डोप झालेला आहे? आर्सेनिक. आर्सेनिक कोणाचा मेंबर आहे? ग्रुप नंबर 15चा. कोणते कोणते ग्रुप मेंबर्स आहेत 15मध्ये? नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, त्यानंतर आर्सेनिक आहे, त्यानंतर अँटीमनी आहे Sb आणि बिस्मथ आहे. हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते दीज आर बिलॉंग फ्रॉम अ ग्रुप नंबर 15. मग जर सिलिकासोबत यांच्यामधला कोणताही एक एलिमेंट ॲडॉप्ट केला असेल, मिक्स केला असेल, डोप केला असेल तर त्याला म्हणायचं एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर. सो आर्सेनिक बिलॉंग्स फ्रॉम ग्रुप नंबर 15. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द एक्सटेन्सिक सेमी कंडक्टर इज फॉर्म वेन जर्मेनियम इज मिक्स विथ द पॅन्टाव्हॅलंट इम्प्युरिटीज. सेम बघा, 15 नंबरचा जो ग्रुप आपण पाहतोय या ग्रुपमध्ये व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? कोणतंही कन्सिडर केलं तर याच्यामध्ये व्हॅलन्स सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणून 15 नंबरच्या ग्रुपला काय म्हणायचं? पेंटाव्हॅलंट. मग जर जर्मेनियम बरोबर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी मिक्स केली म्हणजे कोणाला मिक्स केलं आपण? म्हणजे ग्रुप नंबर 15ला मिक्स केलं तर कोणत्या टाईपचा सेमी कंडक्टर तयार होतो? वरच्या एक्झाम्पलमध्ये तेच आहे, एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर. मग इथे एक ग्रुप दिलेला बघा, या ग्रुपमध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो. हा ग्रुप जर एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवला, हा टेबल जरी लक्षात ठेवला तर दॅट टेबल इज सफिशियंट फॉर अन MCQ टाईप ऑफ क्वेश्चन आन्सर इन दिस पॉइंट. सेमीकंडक्टर ऑफ जर्मेनियम कॅन बी मेड पी टाईप. आता पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर कधी बनेल? जर्मेनियम पासून. तर कोणाला ॲड करावं लागेल? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी, टेट्राव्हॅलंट इम्प्युरिटी, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी का हेक्साव्हॅलंट इम्प्युरिटी? बघा, ॲक्च्युली सेमीकंडक्टर जर्मेनियम इज अ टेट्राव्हॅलंट. हा असतानाच काय आहे? टेट्राव्हॅलंट. त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 4 इलेक्ट्रॉन्स असतात. हा जर त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्याबरोबर मिक्स केला तर पी टाईपचा, कारण 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा येणार म्हणजे निगेटिव्ह. हा जर त्याच्यापेक्षा कमी वाल्याबरोबर मिक्स केला म्हणजे ट्रायव्हॅलंट बरोबर तर तिथं 1 इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी. इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? पॉझिटिव्ह. म्हणजे जर जर्मेनियम हा ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी बरोबर मिक्स केला तर त्याला आपण काय म्हणणार? पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. पुढचा आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फॉर सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर बद्दल कोणतं स्टेटमेंट खाली दिलेलं करेक्ट आहे? पहिला आहे, कंडक्शन बँड इज कम्प्लिटली फील्ड अँड विथ इलेक्ट्रॉन. कंडक्शन बँड हा कम्प्लिटली फील असतो, कोणी इलेक्ट्रॉन नाही. पहिला स्टेटमेंट आहे. विच स्टेटमेंट इज करेक्ट असं विचारलं आपल्याला त्यांनी. सेकंड,
valence band is completely empty with electron, valence band completely empty. However, the energy gap between the two bands is forbidden zone. And C, the metalloids सिलिका अँड जर्मेनियम आर सेमीकंडक्टर. यांच्यामधला कोणतं स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. ते करेक्ट आहे ते पण आपण सांगूया, सोबत जे इनकरेक्ट आहेत ते इनकरेक्ट का आहेत ते पण मी सांगतो. पहा, कंडक्शन बँड इज कम्प्लिटली फील्ड असं जर असेल तर तो कंडक्टर असतो, लक्षात ठेवायचं. कारण कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे व्हॅलन्स बँडमध्ये असणारच, त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही. आणि व्हॅलन्स बँडचे आपल्याला काही घेणं देणंच नाही आहे. आपल्याला कोणाशी घेणं देणं आहे? कंडक्शन बँडमध्ये. कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन नसतील तर ते कसे येतील जेणेकरून तो कंडक्टर होईल, आणि जर असतील तर ऑब्व्हियसली तो काय असणार आहे? कंडक्टर असणार. व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली एम्प्टी असं कधीही तुम्हाला सापडणार नाही. व्हॅलन्स बँड कम्प्लिटली एम्प्टी आहे असं सेमीकंडक्टरमध्ये पण नसतं, कंडक्टर पण मध्ये पण नसतं आणि इन्सुलेटरमध्ये पण नसतं. ठीक आहे. हा बँड एकतर हाफ फील्ड असेल किंवा त्याच्यामध्ये फुल फील्ड असतील. इलेक्ट्रॉन फुल फील्ड असेल किंवा हाफ फील्ड असतील. सम अमाउंट ऑफ इलेक्ट्रॉन, सम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मस्ट बी प्रेझेंट इन व्हॅलन्स सेल और व्हॅलन्स बँड असतातच. कंडक्शन बँडमध्ये जरी नसले तरी व्हॅलन्स बँडमध्ये असतातच. ठीक आहे. हाऊएव्हर द एनर्जी गॅप बिटवीन द टू बॉन्ड्स इज फॉरबिडन झोन. हे कोणाच्या बाबतीत असतं बरोबर? फॉरबिडन झोन हे असतं इन्सुलेटरच्या बाबतीत आहे. ठीक आहे. फॉरबिडन झोन जर एनर्जी गॅप जास्त असेल, इतका जास्त असेल, एनर्जी गॅप इज लार्ज, सो मच लार्ज दॅट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड cannot promoted to a conduction band by applying heat, by applying thermal energy. हा एवढा जास्त आहे की कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन येऊ शकत नाही. कुठून? व्हॅलन्स बँडमधनं. म्हणून याला काय म्हणायचं? फॉरबिडन झोन. आणि हा कोणाच्या बाबतीत दिसतो? तर हा दिसतो इन्सुलेटरच्या बाबतीत. आणि शेवटचं आहे मेटलॉइड्स. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे, हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. कोणाच्या बाबतीत? सेमीकंडक्टरच्या बाबतीत. मग काय आहे? सिलिका आणि जर्मेनियम दीज आर सेमीकंडक्टर. यांना कसलं सेमीकंडक्टर म्हणणार? यांना म्हणायचं इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, कारण ते प्युअर फॉर्म मध्ये असतात म्हणून. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फॉर कंडक्शन बँड? कंडक्शन बँड बद्दल कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे? बघा आता कंडक्शन बँड इट इज फॉर्म बाय इंटरॅक्शन ऑफ आउटरमोस्ट एनर्जी लेवल. इनकरेक्ट सांगितलेले. इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज्ड. पुढचं, कंडक्शन बँड मे बी पार्शियली ऑक्युपाइड ऑर वॅकंट. आणि इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड. कुठलं करेक्ट नाहीये, इनकरेक्ट कुठलंही. म्हणजे याचा अर्थ असा, आउट ऑफ दिस 4 स्टेटमेंट 3 statements are correct and 1 statement is incorrect, and we have to identify that 1 incorrect statement. So one by one we can check whether the first statement, second statement correct or wrong, correct or wrong. So first statement, it is formed by interaction of outermost energy level. Absolutely right. हे correct statement आहे बघा. म्हणजे हे आपलं आन्सर नाहीये, आपल्याला इनकरेक्ट शोधायचे. आउटर मोस्ट एनर्जी लेवल की ज्यांची एनर्जी लेवल जास्त असे, असे ऑर्बिटल्स, असे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाले की त्यांच्यापासून कंडक्शन बँड तयार होतो. त्यांच्यापेक्षा कमीचे म्हणजे पॅनल्टिमेट जर एनर्जी लेवल मिक्स झाले तर व्हॅलन्स बँड तयार होतो. सेकंड, इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज्ड. अगदी बरोबर आहे. कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन्स मोबाईल असतात आणि डिलोकलाइज असतात. म्हणजे हेही स्टेटमेंट इनकरेक्ट नाही आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे, हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं, कंडक्शन बँड मे पार्शियली ऑक्युपाइड ऑर वॅकंट असू शकतं. कंडक्शन बँड पार्शियली ऑक्युपाइड असेल किंवा मग पूर्णपणे एम्प्टी पण असेल. पार्शियली ऑक्युपाइड कोणाच्या बाबतीत असेल? मेटलच्या बाबतीत. त्याला आपण काय म्हणणार? कंडक्टर म्हणणार. वॅकंट कोणा बाबतीत असणार आहे? वॅकंट असणार आहे इन्सुलेटरच्या बाबतीत आणि सेमीकंडक्टरच्या बाबतीत. ठीक आहे. पण सेमीकंडक्टरमध्ये थोडं हीट केलं तर त्यांच्यामधले इलेक्ट्रॉन येऊ शकतात. कुठून? व्हॅलन्स बँडमधनं, जरी वॅकंट असले तरी देखील. म्हणजे थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. सो दिस इज नॉट आवर ऑप्शन. इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड. याला स्टेटमेंट बघा, तुम्ही बी नंबरचं स्टेटमेंट याला रेफरन्स जर पकडलं तर इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड्स आर मोबाईल अँड डिलोकलाइज.
इलेक्ट्रॉन्स जे कंडक्शन बँडमध्ये आहेत ते मोबाईल आहेत आणि डिलोकलायझिंग आहेत, इकडं तिकडे फिरू शकतात. म्हणजे याचा अर्थ त्यांना जर इलेक्ट्रिक करंट अप्लाय केलाच तर त्यांच्यामधनं इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकतो. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. डी नंबरचा ऑप्शन हा आपला बरोबर आहे. नेक्स्ट पुन्हा एकदा तेच क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर? सिलिकॉन, जर्मेनियम. बरोबर ना, हे आपलं मागाशी पण आपण पाहिलेलं आहे. सिलिकॉन जर आर्सेनिक बरोबर मिक्स केला तर सेमीकंडक्टर कोणता तयार होणार आहे? एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. सिलिकॉन गॅलियम असे बरोबर असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? पी टाईप ऑफ. कारण गॅलियम काय आहे? इट बिलॉंग्स फ्रॉम ग्रुप नंबर 13. म्हणजे त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 3च इलेक्ट्रॉन असतात. इंडियम इज ऑल्सो बिलॉंग फ्रॉम ग्रुप नंबर 13. म्हणजे त्याच्यामध्ये 3च व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. म्हणून याला काय म्हणणार? दिस इज द पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. दिस इज ऑल्सो पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. प्युअर सिलिका असेल तर त्याला काय म्हणायचं? इंट्रेन्सिक टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आणि इथं आर्सेनिक बरोबर मिक्स झालेला आहे म्हणून याला म्हणायचं एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. विच टाईप ऑफ एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर इज फॉर्म वेन जर्मेनियम इज मिक्स विथ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज? हे परत यावं लागलं बघा. पेंटाव्हॅलंट असेच टाईपचे क्वेश्चन शक्यतो सगळीकडे असतात. एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. जर्मेनियम इज अन एक्झाम्पल ऑफ इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर, पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर और इन्सुलेटर. जर्मेनियम कशाचं एक्झाम्पल आहे? प्युअर जर जर्मेनियम घेतलेलं यांनी हे कोणासोबतही मिक्स केलेलं नाही आहे. म्हणजे जर्मेनियम काय आहे? सेमीकंडक्टर आहे. त्यांच्यामध्ये पण सेमीकंडक्टर कोणत्या टाईपचा आहे? जर प्युअर असेल तर त्याला काय म्हणायचं? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. कारण हा कोणासोबत मिक्स केलेला नाही आहे. जर या एक्झाम्पलमध्ये असं दिलं असतं जर्मेनियम इज मिक्स विथ एन फॉस्फरस, विच टाईप ऑफ सेमीकंडक्टर इज दिस? तर आपण त्याला एन टाईप म्हणलं असतं. किंवा वेन जर्मेनियम इज मिक्स विथ एन गॅलियम, विच टाईप ऑफ सेमीकंडक्टर इज दिस? तर त्याला आपण पी टाईप म्हणलं असतं. ठीक आहे. परंतु हा प्युअर आहे, इथं कोणासोबतही मिक्सिंग नाही आहे. म्हणजे तो अंतर्भूत सेमीकंडक्टर आहे, इंटरनली सेमीकंडक्टर आहे. त्याला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. सो करेक्ट ऑप्शन इज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. विच टाईप ऑफ सेमीकंडक्टर इज मिक्स्ड बाय मिक्सिंग आर्सेनिक इंटू अ सिलिकॉन? आर्सेनिक काय आहे? तर मागाशी जे मी सांगितलं होतं त्यानुसार आर्सेनिक बिलॉंग्स फ्रॉम ग्रुप नंबर 15 आणि सिलिकॉन सेमीकंडक्टर आहे. म्हणजे ऑब्वियसली आपलं आन्सर काय असणार आहे? एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. सो ऑप्शन इज एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर्स आर डिराइव्ड फ्रॉम अ कंपाउंड ऑफ पी ब्लॉक एलिमेंट, लॅन्थानाइड सिरीज एलिमेंट, ॲक्टिनाइड्स अँड ट्रान्झिशन. हे जे आपण पाहितले सगळे हे कोणत्या ब्लॉकमधले एलिमेंट पाहतोय आपण? 13 नंबर फॅमिली, 14 नंबर फॅमिली आणि 15 नंबर फॅमिली. बरोबर. हे तिन्ही फॅमिली कोणत्या ब्लॉकमधले आहेत? तर ते बिलॉंग्स फ्रॉम अ पी ब्लॉक. हे सगळे पी ब्लॉकमधले एलिमेंट आहेत. टू गेट एन टाईप डोप semiconductor, impurity to be added with silicon should be having number of valence electron. एन टाईपचा सेमीकंडक्टर जर मला बनवायचा असेल सिलिकॉन बरोबर मिक्स करून तर त्याच्याबरोबर जो मेंबर मी मिक्स करणार आहे, जो एलिमेंट मी मिक्स करणार आहे तर त्याच्यामध्ये किंवा जी इम्प्युरिटी मी मिक्स करणार आहे त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला हवेत? एन टाईपचा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त. कोणापेक्षा? सिलिकॉनपेक्षा. आणि सिलिकॉनच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 4च. म्हणजे पेंटाव्हॅलन्स म्हणजे 5 इलेक्ट्रॉन असायला हवेत. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. ओके. इफ यू मिक्स द पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी इन अ क्रिस्टल लॅटिस ऑफ जर्मेनियम, what type of semiconductor form will be occurs? पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी जर तुम्ही जर्मेनियमवर मिक्स केली एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर, फारसं काय अवघड नाही. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इंक्रीजेस विथ टेम्परेचर, डिक्रीजेस विथ टेम्परेचर, रिमेन्स सेम ऑन हिटिंग, ऑल ऑफ द काय असतं बरं? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरच्या बाबतीत कंडक्टरच्या बाबतीत जेवढं तुम्ही हीट कराल तेवढे इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमधनं व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात टेम्परेचरची मदत घेऊन. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचरच रिस्पॉन्सिबल आहे करंट करण्यासाठी. म्हणजे इन्क्रीजेस विथ टेम्परेचर, टेम्परेचर वाढलं की त्याची कंडक्टिव्हिटी वाढणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? खालील दिलेलं कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? सिलिकॉन डोप्ड विथ बोरॉन इज अन एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. करेक्ट स्टेटमेंट वी हॅव टू फाइंड आउट. Silicon doped with arsenic, P type of semiconductors. Semiconductors are good conductor of electricity. Electrical conductivity of semiconductor increases with increasing temperature. हे वरचं जे आहे त्यालाच हे आपण रेफरन्स म्हणून वापरू शकतो. सो ऑप्शन नंबर डी इज द
करेक्ट ऑप्शन. सिलिकॉन जर बोरॉन बरोबर मिक्स केला तर पी टाईप, सिलिकॉन जर आर्सेनिक बरोबर मिक्स केला तर एन टाईप. हे गुड कंडक्टर नसतात. दीज आर द पुअर कंडक्टर. त्याला आपण फक्त कंडक्टर असं म्हणू शकतो. गुड कंडक्टर कोणचं आहेत? गुड कंडक्टर असतील तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला म्हणणार आपण कंडक्टर. ठीक आहे, थँक्यू.